Children, do you know the stories of Ramayana and Mahabharata? Do you hear by your grandma and grandfather? पूर्वीच्या काळी की नाही, जेव्हा टेलिव्हिजन नव्हत्या, मोबाईल नव्हते, तेव्हा आजी आजोबा घरातील मोठी माणसे छोट्या छोट्या मुलांना बालकांना स्टोरीज गोष्टी सांगायच्या. तुम्ही ऐकले असतील का? नसेल तर तुमच्या मोठ्या लोकांकडून ते ऐका. आपल्या लायब्ररीमध्ये गोष्टीचे पुस्तक मिळतात, तेही घ्या वाचा जेव्हा तुम्ही शाळेला जाल. त्यानंतर पेपरमध्ये गोष्टी असतात, मोबाईलवर विविध प्रकारच्या छान छान स्टोरीज असतात. ऐका आणि गोष्टी सांगायला शिका. सो बाय दिस लेसन नाव टुडे यू आर गोइंग टू लर्न अ स्टोरी, अ व्हेरी नाईस स्टोरी फ्रॉम महाभारत. महाभारत तुम्ही ऐकलं आहे का? पूर्वी महाभारत टेलिव्हिजनला ते सिरियल लागायचे. महाभारतामध्ये अतिशय प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे अर्जुन. तुम्ही अर्जुनमध्ये ऐकले का? नसाल तर महाभारत खूप मोठी कथा आहे, त्यातला एक छोटासा भाग तुम्हाला आता इथे शिकायला आणि ऐकायला मिळणार आहे. चला तर बघूया स्टोरी टाईम. नाव सी, इट इज अ पिक्चर of what were jungle. In those days there were schools going on in the jungle, in open areas, in the houses of their gurus. पूर्वीच्या काळी काय व्हायचे मुलांना माहिती आहे? आज कसं आपण शाळांमध्ये शाळा शिकतो तसं नाही. तर पूर्वीच्या घरी गुरुच्या घरी जाऊन, गुरुगृही म्हणजे टीचरच्या घरी जायचं आणि शाळा शिकत होते. इथे पहा, ओपन एरियात, मोकळ्या जागेमध्ये, झाडाखाली, सावलीखाली, डोंगरामध्ये किंवा डोंगरांच्या मध्ये, जंगलामध्ये विविध शिक्षण दिले जात होते. इथे एक छानसा निसर्गाच्या सान्निध्यामध्ये इथे हे जे आहेत की नाही, हे जे व्यक्ती दिसतात ते कोण आहेत? तर द्रोणाचार्य आहेत. द्रोणाचार्य द टीचर और गुरु ऑफ द 5 पांडव. 5 पांडव म्हणजे हा जो अर्जुन आहे, त्या अर्जुनाला 5 भावंडे होते. हा अर्जुन आहे, त्याला 5 भाऊ होते आणि 5ही भावांना शिक्षण द्यायचं काम करत होते ते गुरु द्रोणा. His brothers and cousins were being trained in archery and warcraft by the great teacher Dronacharya. Once Dronacharya called all his students. He said, I would like to see how you are practicing your archery skills. I will take a test. See, one day what happened? Guru Dronacharya said, now today I am going to take your test. एके दिवशी काय झालं? द्रोणाचार्य म्हटले, मी आज तुमची परीक्षा घेणार आहे. जसं आम्ही तुमची नियमित परीक्षा घेतो, वीकली टेस्ट घेतो, परत फॉर्मॅटिव्ह समेटिव्ह असतात, वी टेक ऑल्सो ओरल टेस्ट इन टू द क्लास. त्याप्रकारे पूर्वीच्या काळीही परीक्षा घेतली जायच्या. पण पूर्वीच्या काळचं शिक्षण खूप वेगळं होतं, आजचं शिक्षण खूप बदललेलं आहे. त्यांनी जेव्हा आय विल टेक अ टेस्ट, मी तुम्हाला जे ज्ञान दिलेले, तुम्हाला जे धनुर्विद्या शिकवली, धनुर्विद्या, आर्चरी, तर तुम्हाला कितपत आले? चला मी टेस्ट घेणार आहे म्हटले. बघूया. So Dronacharya called all the students together. He placed a wooden parrot on a branch of a tree. See, one day Dronacharya called all the Pandavas under a one tree. This is a one green big tree. Okay? And see, do you see here what is this? This is a one bird. This one, one bird. And he hang the one bird to the branch. ही जी फांदी की नाही, या फांदीला द्रोणाचार्य हा पक्षी बांधला. पक्षी का? Ready with your bow and arrow. See, bow and arrow. B-O-W, bow. B-O-W, bow and arrow. A-R-R-O-W, म्हणजे तुमचं जे धनुर्विद्या सगळं साहित्य ते घेण्या. ॲरो म्हणजे हे ॲरो, तर हे जे बाण आहेत की नाही,
हे बो आणि ॲरो घ्या आणि लेट रेडी फॉर द एक्झाम. द्रोणाचार्य म्हटले चला तुमचं सगळं साहित्य घ्या आणि परीक्षेला तयार व्हा. द्रोणाचार्य परीक्षा कशी घेतात बघा, पक्षी कशासाठी बांधला तेही बघूया आपण. The wooden bird on the branch of the tree. You have to hit exactly its eye. All his students were excited. All students were so much excited. Why? आपल्या गुरुनी द्रोणाचार्यांनी तिथे पक्षी का बरं बांधला असेल ही शंका त्या सर्वांच्या मनामध्ये होती. ते म्हणले लेट्स गेट रेडी. चला म्हणे सगळे तयार व्हा. तर सगळे तयार आहेत. पुढे द्रोणाचार्य काय सांगतात ते पाहूया. They stood in a line for the test. First came Bhim. All stood in a line and there is a first term of Bhim. Bhim, B-H-E-A-M, Bhim, see, B-H-E-E-M, Bhim. It is a name of a person, so it is a proper noun. भीम हे एका व्यक्तीचं नाव आहे की नाही, मग त्याला कुठल्या प्रकारचं नाव म्हणतात तर प्रॉपर नाव. पहिला टर्न होता तो भीमचा होता. भीम आपली बो अँड ॲरो घेऊन तयार झाला आहे. बाकी सगळे लाईनमध्ये एका रेषेत सरळ पाठीमागवर आले. आता द्रोणाचार्य भीमला कोणता प्रश्न विचारते पाहूया. He stretched his bow and set his arrow. Stretch means what? See, here is the word stretched. I write here stretched. S-T-R-E-T-C-H-E-D. स्ट्रेच्ड म्हणजे ताणून धरणे. हे जिथे ताणून धरले की नाही भीमनी, दॅट इज कॉल्ड स्ट्रेच्ड. अर्जुन आता तयार झाला बो आणि ॲरो घेऊन आणि त्यांनी बाण ताणलेला आहे. आता बाण सोडणार आहे. आता बाण सोडण्याच्या पूर्वी त्यांना त्यांचे गुरु काहीतरी विचारतात. The wooden bird's eye, Dronacharya said, "Wait, Bhim, tell me, what do you see?" पहा, there Dronacharya hang the one bird. That is not a real bird. It was a artificial bird. But before relieve the arrow, Bhim replied, "Guruji, I see the sky, the clouds, and the sun." पहा, जेव्हा गुरुजींनी प्रश्न विचारला, हे भीम तुला काय काय दिसते, तर भीमनी काय सांगितलं माहिती आहे? आय सी द क्लाउड्स, दीज क्लाउड्स. आय सी द ट्री, मला झाड दिसते, मला ढग दिसतात. अजून काय म्हणतात बघूया. Dronacharya said, "Bhim, you will not shoot the wooden bird right now." पहा, now then when Bhim said, I see the clouds, I see the tree, Dronacharya said, Bhim, stop, you will not shoot the bird right now. Why did Dronacharya say so? द्रोणाचार्य असे का म्हटले असेल आपण पुढे पाहूया, तुम्हाला शेवटी ते कळेल. Then came Yudhishthir. Dronacharya asked, युधिष्ठिर आता कोण असतो? हा जो युधिष्ठिर आहे की नाही, सर्व 5 पांडवांमधला मोठा भाऊ असतो. हा युधिष्ठिर हा 5 पांडवांपैकी मोठा भाऊ, बिग ब्रदर. नाव देर इज टर्न ऑफ युधिष्ठिर. युधिष्ठिर, इज इट ही शूट द बर्ड? लेट्स सी. same question. Tell me, what do you see? Yudhishthir replied, Guruji, I see the wooden bird, the branches, and the tree too. No, said Dronacharya. See, here, what Yudhishthir said? Yudhishthir काय म्हणाले? जसं ते म्हटलं मलाही पक्षी दिसतात आहे, मला हे दिसते, मला ते दिसते. आणि युधिष्ठिर ते खरोखर मोठा भाऊ होता. मोठ्या भावासारखं उत्तर द्यायला होतं. बट नॉट रिप्लाइड म्हणजे उत्तर देणे. आता से द्रोणाचार्य सेड, यू आर नॉट एड टू शूट इट. तू अजून
शूट करायला तयार नाही आहे. आता नेक्स्ट कोणता भाऊ येतो तो बघूया. You are not ready to shoot yet. All the students were asked the same question. So, one by one to all brothers, same questions asked by the Yudhishthir. Asked by the Dronacharya. And they all told about many things they saw around. They told that they could see the sky, the clouds, the sun, the tree, the branches, the wooden bird, and their friends too. But Dronacharya was not happy with their answers. He stopped. See, to each of brother, he asked the same question. What do you see there? What is the question? What do you see there? Here is a question. तुम्ही तिथे काय पाहतात? तर प्रत्येकाने फ्रेंड्स, trees, branches, various questions given, and the Guru Dronacharya was not happy with that. He stopped everyone. त्यांनी प्रत्येकाला थांबवलं. तुम्ही काही परीक्षा देण्यासाठी पात्र नाही, तुमचा अभ्यास पूर्ण झाला नाही, तुमचं शिक्षण अपूर्ण आहे. नाऊ सो यू स्टॉप. Everyone. Nobody got a chance to shoot the wooden bird. Finally, it was Arjun's turn. Nobody can get chance to shoot the birds. But at last, finally, शेवटी Arjun got the chance. Now Arjun's turn come. Is it Arjun shoot the birds? Let's see. Very interesting. Arjun was very good at archery. When he came forward, Dronacharya asked him the same question. Arjun was excellent from their all brothers. सर्व भावामध्ये अर्जुन हा निष्णात धनुर्धरी होता, धनुर्विद्याचं ज्ञान असलेला व्यक्ती होता. अर्जुनालाही द्रोणाचार्याने सेम प्रश्न विचारला. व्हॉट डू यू सी देअर? तुला तिथे काय दिसते? What do you see, Arjun? Arjun looked at the wooden bird and focusing on its eye, he replied, Guruji, I can see only the eye of the wooden bird. पहा, अर्जुन अगदी त्या महाभारतातल्या काळापासून आज तागायत प्रसिद्ध आहे. कशासाठी? तर एक योग्य निष्णात धनुर्धरी म्हणून. जे गुरुने ज्ञान शिकवले होते त्याला अगदी एक्झॅक्ट तंतोतंत ते कळाले होते. तरी फालतू काही कळलं दिसतं ते कसं नाही. त्यांनी त्यांचं लक्ष, ध्येय म्हणजे मला त्या पक्षाचा डोळा दिसते. गुरुजी, ओनली आय कॅन सी द आईज ऑफ द बर्ड. मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसते. म्हणजे अर्जुनाचं लक्ष फक्त त्याच्या ध्येयावरती होतं. व्हॉट हॅपन नेक्स्ट? सी. What else do you see? asked Dronacharya. Nothing else but the eye of the wooden bird. This is all I can see, replied Arjun. Shoot, said Dronacharya happily, and Arjun shot the arrow. It hit the wooden bird's eye exactly. The wooden bird fell down. Dronacharya patted on Arjun's back and said, See, by this answer, द्रोणाचार्य was very happy. हे उत्तर ऐकून द्रोणाचार्य खूप आनंदी झाले. का आनंद झाले? की आपला शिष्य योग्य त्यात ज्ञान घेतलेलं आहे. अर्जुनाने सांगितलं, मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसते. मग द्रोणाचार्याने विचारलं, तुला इतर गोष्टी काय दिसतात का? नाही, मला इतर काही दिसत नाही. मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसते. आणि गुरुच्या आज्ञेनुसार अर्जुनाने एका क्षणार्धात अचूक नेम लावून That means if we focus on our work, we will succeed. By this story, what do you learn? If you focus on your work, you will learn well.